प्रत्येक जण आपले वाढदिवस एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतात। अशाच प्रकारचा एक वाढदिवस श्रीरामपूर शहरातील तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते आणि उन्नती सोशल वेलफेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सोहिलभाई शेख यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला। उन्नती वेलफेअर सोसायटीने गेल्या 5 वर्षात अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत। अशाच प्रकारे त्यांचा वाढदिवस सुद्धा एक सामाजिक कार्याने साजरा करण्यात आला। याची सुरुवात श्रीरामपूर शहरात वेस्टर्न चौक येथे मोफत हिमोग्लोबिन आणि रक्तगट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि या शिबिरामध्ये मोफत आरोग्य विमाही उतरविण्यात आला। या शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला। यावेळी नगरसेवक हाजी मुझफ्फर शेख, माजी नगरसेवक मुन्ना पठाण उपस्थित होते। त्याचप्रमाणे संजय नगर येथे भव्य राज्यस्तरीय लेदर बॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याचेही उद्घाटन माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक संजय फड यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी नगरसेवक मुझफ्फर शेख, दिलीप नागरे, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, पंचायत समितीचे सभापती सचिन गुजर, माजी नगरसेवक मुन्ना पठाण आदी मान्यवर उपस्थित होते। मुकबधीर विद्यालयात SOS ग्रुपच्या वतीनं विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं। यावेळी SOS ग्रुपचे सर्व सदस्य आणि उन्नती फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लबडे वस्ती वार्ड क्रमांक 1 ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अप्सरा भाभी यांच्या निवासस्थानी गरीब महिलांना मिठाईचं वाटप करण्यात आलं आणि महिलांच्या अनेक समस्या सोहिलभाईंनी अगदी चटकेसरशी सोडवल्या। त्याचप्रमाणे MK फार्मा यांच्या वतीनं एज्युकेशन सोसायटी ते गोंधोनी रोडवरील दुभाजकांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक आणि आमदार भाऊसाहेब कांबळे उपस्थित होते। संतलोक हॉस्पिटल जवळ प्रथम मानवाधिला फाउंडेशनच्या वतीनं उभारलेल्या पानपोईचं उद्घाटन सोहिलभाई यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी फाउंडेशनचे जिल्हा सेक्रेटरी समीन शेख, प्रदेशाध्यक्ष अमित बलराज, तालुकाध्यक्ष निलेश वाघमारे आदी उपस्थित होते। तसेच जोंधळे ब्लड बँक येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिरात 25 लोकांनी सहभाग नोंदवला। यावेळी डॉक्टर जोंधळे आणि उन्नती फाउंडेशनचे सर्व सहकारी उपस्थित होते। याचवेळी शंभूक विद्यार्थी वसतिगृह येथील विद्यार्थ्यांनाही मिष्टान्न देण्यात आलं। त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आणि वसतिगृहाचे अधीक्षक अशोक दिवे यासह सोहिलभाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। गेला तुमच्या सर्व मित्रांनी खरोखर वाढदिवस जर म्हटलं तर बाळांनो एक हॉटेल मोठं पार्टी, परंतु नाही, सोहिलभाईंचे टीम आणि सोहिलभाईंचे विचार की आपल्याला अशा ठिकाणी वाढदिवस साजरा करायचा आहे की जेणेकरून दररोज जो खातो चांगलं त्यांना कधी मधी मिळतं अशा ठिकाणी आपल्याला द्यायचंय आणि माझं काहीतरी देणं लागतं समाजाशी आणि म्हणून हा वाढदिवस तुमच्यामध्ये साजरा करायचा सोहिलभाईंनी आणि त्यांच्या मित्र परिवारांनी या ठिकाणी ठरवला। त्याबद्दल मी त्यांचं प्रथम शाळेच्या गजरात सर्व मित्रांचं या ठिकाणी स्वागत करतो। बाळांनो, कधीतरी या शब्दाचा अर्थ असा आहे की एक महिन्यातून 2 वेळेला फिस्ट होते, पण आज गुलाबजामुन म्हणल्यानंतर मुलं अगदी फ्रेशच आहे। तर या ठिकाणी सर्वांचं आपण स्वागत केलेलं आहे। भाई या ठिकाणी समाज कल्याण अधिकारी साहेब आलेले होते, खरं त्यांचा योग तुमच्या वाढदिवसाला होता, परंतु गंमत काय, एक 10 मिनिटाचा फक्त उशीर झाला। तेच आपल्या इथं असते, हरकत नाही, आपण सर्वांनी 2 मिनिटासाठी उभा राहायचं आहे। तर या ठिकाणी आताच मला बाईंच्या मित्रांनी कल्पना दिली की बाईंच्या वाढदिवसासाठी पुण्याहून सुद्धा त्यांचे मित्रमंडळी आलेली आहे आणि त्या पुण्याहून आलेल्या मित्रमंडळीचं सुद्धा आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया। सगळे विश्राम मध्ये पाहिजे। ब्रेड सावधान, मला माहिती ना काय नाव आहे, सोहिलभाई, बरोबर आहे। तर आपण सोहिलभाईंना आता आपल्या वसतिगृहाच्या वतीने सर्व मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा देऊया। 1 2 3। आज सर्वत्र हजारो रुपये खर्च करून आणि हात तोरे घालून ठिकठिकाणी वाढदिवसाचे फ्लेक्स बोर्ड लावून वाढदिवस साजरा करताना दिसतात।
अशा लोकांकरिता सोहेलबाई यांनी एक प्रकारचं आदर्शच निर्माण केलाय. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उम्मती फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे सोहेलबाईंनी आभार व्यक्त केले.